दुसरी गोष्ट, बाळासाहेबांविषयी आणि बाळासाहेबांच्या बाबत बोलण्याचा संदर्भ हा नाही, याचा मी तुम्हाला तुमचीच व्हिडिओ आहे त्या दिवशीचं दाखवलं आहे. त्यामध्ये आमचं बोलणं एवढंच होतं की तिकडे सांगितलं जातं माझ्यावर प्रेम केलं तसं तुम्ही आदित्यवर करा, ते तुम्हाला मी दाखवलं आहे. आणि इकडे शिंदेसाहेब म्हणतायत की माझ्याबरोबरच्या आल्याची जबाबदारी ही डॉक्टर श्रीकांत शिंदे तुम्हाला पण घ्यावी लागेली आहे. त्याच्यात बाळासाहेबांचा अवमान आम्ही केला कुठे? हा बाळासाहेबांचा अवमान जोडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हा चुकीचा आहे. मग हिंदू हृदय सम्राट तुम्ही का बोलत नाही विचारणारा किरण पावसकर होता, तेव्हा तुम्हाला वाटलं नाही त्यांची माफी मागवून घ्यायची म्हणून? बाळासाहेबांचे काय विचार होते ते पण बाळासाहेबांचं वाक्य कधी दाखवा. जर या शिवसेनेची काँग्रेस झाली तर हे मी दुकान बंद करून टाकेन, हे शब्द आहेत. पाहिजे का ती पण दाखवे नव्हे तर? मग तुम्ही राहुल गांधी जेव्हा जे भारत जोडोसाठी फिरत होतात त्या मिठ्या मारायला गेला होतात तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा विचार नाही केलात की तुम्हाला कोण विचारणारच नाही आहे? पण पुन्हा एकदा स्पष्ट करतो, आमच्या पक्षातनं शिवसेना पक्षातनं कोणीही बाळासाहेबांचा अवमान करण्याचं धाडस करणार नाही. महाराष्ट्रातलाच नाही तर हिंदुस्थानातला असा कोणाला माणूस तुम्हाला मिळणार आहे की जो बाळासाहेबांवर प्रेम करत नाही आणि बाळासाहेबांचा अवमान करेल. ज्या बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो, ज्या बाळासाहेबांसमोर आम्हाला जे काय बाळासाहेबांनी शिकवण दिली, पदं दिली, त्याप्रमाणे आम्ही मोठे झालो, हा इतिहास मी तुमच्यासमोर मांडला आहे. ज्यांच्यामुळे आम्ही मोठे झालो असू तर त्यांचा अवमान कसा होणार? हो, आज तरी मी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात काम करतोय. त्यावेळी तर मी अजितदादांबरोबर राष्ट्रवादीमध्ये या उद्धव ठाकरेंच्या सगळ्या काळ्या कर्तृत्वाला कंटाळून मी तिकडे गेलो. तेव्हा अवमान झाला असं तरी बोललो असतो मी. त्यावेळी कधी आम्ही एक शब्द नाही कधी बोललो, तर आता बोलणार? आणि शिंदेसाहेब ठेवतील का असं झाल्यावर? जर शिवसेनेतली महत्त्वाची काय असेल तर ती शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं पालन आमच्याकडे व्यवस्थित केलं जाते. त्याच्यामुळे यामध्ये कोणाचाही कॉम्प्रोमाइज आणि मुलाहिजा ठेवला जाणार नाही. पण जर प्रत्येक वेळी त्यांच्यावर कुठचे आरोप केल्यानंतर तुम्ही बाळासाहेबांच्या पडद्याच्या मागे जाऊन हे बाळासाहेबांना बोलले, हे बाळासाहेबांवर होतं, हे नाही, हे तुमच्या कर्तृत्वावर आहे आणि तुमच्यासाठी आम्ही बोलतोय, ही नावं घेऊन स्पष्ट बोलण्यात येईल आणि ते आरोप करण्यात येतील. धन्यवाद. तर बाळासाहेबांमुळे मोठे झालो, त्यांचा अवमान करणार नाही असं पावसकर यांनी म्हटलेलं आहे. पावसकरांनी काल बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वक्तव्याचा खिल्ली उडवलेली होती, त्यावरून त्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे की बाळासाहेबांमुळे मोठे झालो, त्यांचा अवमान कसा करू.